आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं उघडीप दिल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। धरणांमधील पाणीसाठाही कमी होत असल्यानं शेतीसह पिण्याच्या पाण्याबाबतही चिंता व्यक्त केली जाते। कोकणात मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्यात, मात्र पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय। सोमवती अमावस्येनिमित्त कानिफनाथ समाधी मंदिरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीतर्फे विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या। सोलापुरात सिटी बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरते। अभिनव सामाजिक संस्थेनं बस सेवेसाठी आंदोलन केलं। मालेगाव तालुक्यात मांग आणि गारुडी समाजाच्या वस्त्यांवर हल्ला झाला, त्याच्या निषेधार्थ दोन्ही समाजांनी मोर्चा काढला। नीटच्या पुनर्परीक्षेसाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। अमरावतीत मुंबईवरून हेलिकॉप्टरनं नीट परीक्षेचे पेपर आणले गेले। येवला बाजार समितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झालाय। ट्रॉलीतील बिघाडामुळे व्यापाऱ्यानं कांदा उतरवून घेण्यास नकार दिला। यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी प्रवेशद्वारासमोर ट्रॅक्टर लावून आंदोलन सुरू केलं। शिरूर तालुक्यात विद्युत तार तुटून ऊसाच्या शेतात पडली। या तारेला स्पर्श झाल्यानं तरुणाचा मृत्यू झालाय। वाशिममधील पानटपऱ्या 2 दिवसांपासून बंद आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या धास्तीमुळेच पानटपरी चालकांनी खबरदारी घेतल्याचं बोललं जात आहे। संभाजीनगरमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संभाजीनगर जालना महामार्ग रोखून धरला। निफाडमध्ये वादळात एसटी बसचं छत उचकटलं। झाडाची फांदी आदळल्यानं छत उचकटलं। प्रवासी थोडक्यात बचावले। अक्कलकोट तालुक्यात खडीमशीन तलावात तरुण बुडालाय, तर बचाव पथकाच्या मदतीनं तरुणाचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे। संभाजीनगरमधील वाळूज औद्योगिक परिसरातील प्लास्टिक भंगाराला आग लागली। अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणल्यानं मोठी दुर्घटना टळली। सांगलीत अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईच्या निषेधार्थ मोर्चा काढला। ही कारवाई अन्याय असा आरोप करत पान असोसिएशननं आरोप केलाय। वर्ध्यातील इंजनघाट इथे आमदार समीर कुणावार यांनी एसटी बस संदर्भात बैठक घेतली। बंद पडलेल्या बसेस दुरुस्त करून सुरू करण्याचे निर्देश दिलेत। कणकवलीत पालकमंत्री नितेश राणेंनी गावठी आठवडा बाजारचं उद्घाटन केलं। लघु उद्योजकांसाठी पंचायत समिती आवारात बाजारपेठ खुली करण्यात आली आहे। वाशिमच्या डोंगरकिनी गावात गोठ्याला आग लागली। 3 बैलांचा यामध्ये होरपळून मृत्यू झाला। धुळे आरोग्य विभागाच्या नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थिनींचा राहण्याचा प्रश्न निर्माण झालाय। हॉस्टेलमधील रूम रिकामे करण्याचे आदेश कॉलेज प्रशासनानं दिल्यानं आता जायचं कुठे असा प्रश्न विद्यार्थिनींसमोर निर्माण झालाय। भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं झालंय। मंदिर परिसरातील विकास कामं अंतिम टप्प्यात पोहोचली असून तब्बल 5 महिन्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं झालंय। मराठवाड्यातील 44 धरण प्रकल्पांमध्ये 31.99% उपयुक्त पाणीसाठा आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर मराठवाड्यात पाण्याची चिंता वाढली आहे। अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला रिपब्लिकन सेनेनं तीव्र विरोध दर्शवलाय। रिपब्लिकन सेनेच्या जळगाव शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। शिरूर तालुक्यात भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव सुरू आहे। या यात्रेत जपान केसरी बैलगाडा शर्यत रंगली। अमरावती शहरात पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे शेतकरी राजा आनंदित झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता देश विदेशातील